सुप्रभात. श्री ग्रंथराज परमरहस्य वाचन, अध्याय 2, श्लोक क्रमांक 6, ओवी क्रमांक 45. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम गुरुभ्यो नमः. मार्गे चाले तो पंचानन, बोलिजे अमार्गे व्रते ताची श्वान जाणीजे. वीरशैव मार्गे वर्ते तो सहजे, गुरु सर्वासी वो देवी. सप्त सागराचे जल, सृष्टीची तीर्थे सकल. परी गुरुतीर्थ थेंबाचे फल, शस्त्रांशे अधिक. गुरुतीर्थ बिंदूची सरी, काशी न पावे बरोबरी. मा इतराची काय थोरी, पादतीर्था पुढे वर्णवाया. काशी मिलिया मुक्ती देत, सद्भावे सेविता श्री गुरुतार्थ. तो सहज होय जीवन मुक्त, तीर्थ महात्म्य ऐसे हे. गंगा तीर्थ एक अवगुण, खोली जाता तया बुडून. गुरुतीर्थ न बुडवी म्हणून, तरुणी जाती कैलासी. द्वादश लिंगा करिता परिक्रमा, परी गुरुतीर्थाचा नये महिमा. जैने पायुजे स्वय परब्रह्मा, त्याची सरी कोण करी. तीर्थाविन बांधिता लिंग, तरी तो पशपणाची चांग. जया तीर्थाचे न लिंगे अंत, तरी तो लिंगाची नव्हे. तीर्थाविने लिंग तो पाषाण, तीर्थ असे लिंगाचे जीवन. त्या विना नसे लिंगाची चैतन्य, लिंग प्रेता समानते. तीर्थाविने लिंग अकारण, तीर्थाविन भक्ती निष्कारण. तीर्थाविन मिरवी जंगम जाण, कैकाडियाचे मरकटते. स्वधर्मी निष्ठा नसता जाण, व्यक्ती मिरवी जंगमपण. तीर्था सांडून करी कारण, जैसा भाषण अर्भकाचे. जयाची तीर्थी नाही आवडी, प्रसाद सेवयाची काय ती गोडी. तयासी सुटका नसे संसार बांधवडी, कल्पकोटी गेलिया. विश्वासे जे सेविते तीर्थ, जे सरते होई शिवगणात. तया पुढे भक्ती मुक्ती लाभत, कर जोडून सर्वदा. जो तीर्थ प्रसादाचा भेट जाणे, वीरशैव तयाचीच म्हणणे. येरते हिंडते पोटा करणे, भाट नागर जैसे ते.